स्वतः बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरजी जोडलेले आहेत। संदीपजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बीडमधील एका शोरूमचे सीसीटीव्ही फुटेज आता पुढारी न्यूजच्या हाती लागले। त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मारहाण करण्यात आल्याचं कळतंय। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? कारण बीडमध्ये ज्या प्रकारची गुंडगिरी सुरू आहे, मागच्या अनेक दिवसांपासून या प्रकारच्या घडामोडी पुढे येत आहेत, यावरती आळा घालणं आवश्यक आहे असं आपलं विधान वारंवार मागच्या 3 महिन्यात समोर आलं। हो, मी पण तो व्हिडिओ बघितला, ती बातमी सुद्धा बघितली मी। ते मला असं कळालं की माझा जो पीए काम बघतो सतीश, बरोबर, त्यांनी काहीतरी मारहाण केली म्हणून असं तिथे कळालंय। तुम्ही त्याला व्हिडिओ मध्ये बघितलंय का? म्हणजे मारहाण करताना मूळ प्रश्न हा आहे तिथे। म्हणजे ज्यांनी कुणी मारहाण केली ते माझ्या ह्याच्यातले नाहीयेत, ते संबंधित नाहीयेत ते। आणि मी जी माहिती त्याच्याकडून घेतली तर ते मारहाण करताना तो उलटा अडवायला तिथे गेला। तिथे जरी परत अजून काही फुटेज असला तो जर मारहाण करत असेल तर कायदेशीर त्याच्यावरती गुन्हे दाखल करायला होते। संदीपजी, त्या ठिकाणी हात उगारल्याचं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय। नाही, तो माणूस नाहीये तो। तुम्ही परत एकदा बघा। हॅलो, बोला बोला संदीपजी, यस, येतोय आवाज। तुम्ही व्हिडिओ जर नीट बघितला तर तो माणूस नाहीये, ते दुसरे माणसं आहेत। तिथं गोंधळ झाला म्हणून हा मध्ये पडला आणि ते नाव त्याचं आलं पुढं। जरी तुम्हाला वाटलं त्याच्याकडे काही त्यांनी हात उगारलाय किंवा त्यांनी मारलाय असं जर शोरूम वाले म्हणत असतील तर आपण नक्कीच गुन्हे दाखल संदीपजी, करायला. आपण असेच जोडलेले ना। आपल्यासोबत बीडचे आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे सुद्धा जोडले आहेत। उदयजी यांना काही प्रश्न विचारतात। उदय, हॅलो, हा हा नमस्कार, संदीप बोलतोय। हॅलो, हॅलो, हा बोला ना। उदय, तुम्ही प्रश्न हा घेऊ भैया, शकता। हा भैया, यामध्ये जे कार्यकर्ते आहेत आपल्यामध्ये, आपल्याला त्यामध्ये सतीश शेळके आहेत, बर्नाळे आहेत, तसेच जय मल्हार बागल हे देखील दिसत आहेत। यावर आपलं काय मत आहे? एक एक विषय तिथे बघा। तुम्ही जे नाव घेतात ते माझ्यासोबत काम करतात, पण ह्यांच्यापैकी कुणी हात उगारलाय का तिथे बघा ना तुम्ही व्हिडिओ मध्ये। हा दिसतंय भैया त्यामध्ये। तुम्हाला जर नाही, तुम्ही नीट बघा त्याच्यामध्ये, तो पोरगा वेगळा आहे आणि ह्यांच्यापैकी जरी तुम्हाला वाटत असेल तर आपण कायदेशीर गुन्हे त्यांचे दाखल करायला लावू। नक्कीच भैया, जुना व्हिडिओ आहे पण आता व्हायरल झाल्यामुळे तो त्याची चर्चा होऊ लागली। त्यावर तुमचं मत जाणून घ्यायचं होतं। हो, तर मी माझं मत सांगितलंय ना तुम्हाला। हॅलो, नक्कीच नक्कीच संदीपजी, खरं तर आगामी काळात या प्रकारच्या घडामोडींवरती आळा घालणं अत्यंत आवश्यक आहे। मागच्या काही महिन्यांपासून बीडमध्ये जे नवनवीन कारनामे समोर येतात, अगदी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचा असेल, सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांचा असेल, मात्र आपल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा हा व्हिडिओ आलाय। आपण म्हणताय कायदेशीररित्या कारवाई करणं आवश्यक आहे, पूर्णपणे तपासून। मात्र एक प्रश्न निर्माण होतो संदीपजी की बीडमध्येच अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडतात? या घटनांना केंद्रस्थान बीड का असतं? बीड महाराष्ट्रातला भाग नाही का? असा सुद्धा प्रश्न जनसामान्य आता विचारतायत। आणि राजकारण ते गुंडगिरी असं एक समीकरण बीडमध्ये झालंय का? यासाठी बीडचे स्थानिक आमदार म्हणून काय करणं आवश्यक आहे आपल्याला असं वाटतंय? हे बघा, कायदेशीर त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। जर तो तिथे खरंच मारहाणीमध्ये असला आणि ते शोरूमचे लोक जर म्हणत असले तर, आणि ज्या मुलांनी हात उचललाय किंवा ज्या मुलाची तक्रार तिथं आहे त्यांनी खरं तर ती तक्रार द्यावी तिथे। कुणाला असं वाटत नाही की मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये 3 महिने झाले की बीडचं नाव असं करून टाकलंय की परिस्थिती अशी झाली की मी काही आमच्या मुलांना जे पुण्या मुंबईला शिकायला आहेत पुण्याला, बरोबर, त्यांना अक्षरशः ह्या प्रकार कुणी रूम देत नाहीत, भाड्याने राहायला, रेंटने तिथे रूम देत नाही। अगदी अगदी, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे तिथे। आणि मी परत म्हणतोय की तुम्हाला की तो व्हिडिओ परत एकदा बघा। त्या शोरूमची तक्रार असेल तर आपण तिथं कायदेशीर आपण तिथं गुन्हे दाखल करायला लावून त्यांनी अर्ज द्यावा की ह्यांनी केलं होतं म्हणून। संदीपजी, काही गुन्हा दाखल झाल्याची आपल्याकडे माहिती आहे का या संदर्भातली? नाही, मला माहित नाही। काल हा जुनं प्रकरण काहीतरी आहे ते मी माझ्या त्यांना विचारलं सुद्धा की तुमच्याकडून काही मारहाण झाली का? तर त्यांनी सांगितलं दुसऱ्यांनी कुणीतरी हात उचलला, आम्ही उलट ते थांबवायसाठी मध्यस्थी गेलेलो आहे तिथे, असा विषय त्याच्याकडून माहिती भेटली। तरी तुम्हाला अजून एखादा काही सापडत असेल तर ते सांगा, आपण कारवाई करायला लावू त्यांना। शोरूम वाल्यांनी की ह्यांनी असं केलंय म्हणून तिथे। नक्कीच संदीपजी, खरं तर आगामी काळात या सर्व घडामोडी, अशा घटनांवरती आळा घालणं आवश्यक आहे।
खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. तर संदीप क्षीरसागर यांनी आता पुढारी न्यूजशी संवाद साधलेला आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करणं, सर्व गोष्टी तपासून आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडे जाणार आहे. उदय, खरं तर संदीप क्षीरसागर यांनी तर असा दावा केलाय की यामध्ये मारहाण झाल्याचं कुठे स्पष्ट दिसत नाही. जो मारहाण करतो तो माझा कार्यकर्ता नाही. मात्र यामध्ये महत्त्वाच्या बाबी तपासून कायदेशीररित्या कारवाई करणं आवश्यक आहे असं म्हणतात. काय सांगाल? नक्कीच करण आपण जर बघितलं तर त्यामध्ये त्या शोरूमच्या मॅनेजरला मारहाण होताना दिसत आहे, चापट मारले जात आहे. त्यानंतर काही लोक त्याला बाजूला घेताना दिसत आहेत. आता यामध्ये संदीप क्षीरसागर यांचे पीए असतील, तसेच कार्यकर्ते असतील, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आता पोलिसांचा तपासाचा भाग आहे की यापुढे त्या शोरूमच्या मॅनेजरला नेमकं यापैकी कोणी मारहाण केली, नेमकं काय कारण होतं आणि नेमके त्याच वेळी हे सगळे त्या ठिकाणी कसे काय उपस्थित होते, या सगळ्या प्रकरणाचा तपास आता पोलीस घेतील आणि त्यानंतरच या घटनेमागील सत्य जे काय आहे, संदीप क्षीरसागर यांनी ज्या पद्धतीने मागणी केली ते समोर येऊ शकेल. करण नक्कीच उदय, यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा सुद्धा आहे की जो सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे त्यामध्ये हात उगारताना दिसत आहेत, मात्र अमानुष पद्धतीने जी मारहाण करण्यात आली अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत मिळते. मारहाण करण्यासंदर्भात आणखी काही पुरावे, आणखी काही माहिती आपल्याकडे आली का? नक्कीच आता या पुढची माहिती आहे ती लवकरच समोर येऊ शकणार आहे. कारण ज्या पद्धतीने ही मारहाण झाली आणि गेल्या काही दिवसात बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे ज्या पद्धतीने अलर्ट मोडवर आहेत, त्यानुसार आता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होईल आणि यामध्ये नेमकं काय कारण होतं आणि त्याच्या पुढे तक्रार का दाखल झाली नाही याचा देखील तपास घेतला जाईल आणि ते लवकरच समोर येऊ शकेल. कारण नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर बीडमधील एका शोरूमच्या मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आली. संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मात्र संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भात पुढारी न्यूजशी संवाद साधत असताना प्रतिक्रिया दिलेली आहे की या संदर्भात गुन्हे दाखल होऊन कायदेशीररित्या कारवाई करणं आवश्यक आहे. मात्र तो माझा कार्यकर्ता नाही. मारहाण अशा प्रकारे झाल्याने अशा प्रकारचा दावा सुद्धा पुढारी न्यूजशी संवाद साधताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.